यांना नालीचा प्रश्न खूप मोठा आहे, दुर्गंधी आणि अनेक रोगांनाही त्यांना सामोरे जावं लागत होतं. पण आता काहीतरी नालीचा प्रश्न मिटलेला आहे असं समाधान या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. तुम्ही कसं पाहता? या भागामध्ये काम करीत असताना ह्या भागामधला ही नाली नाही नाला होता आणि ह्या नाल्याचं सगळ्या पलीकडच्या गावाचं पाणी पूर्ण या मार्गे इकडे येत असल्यामुळं या भागातील लोकांना अत्यंत त्रास होता. आणि हा जागेचे जे मूळ मालक आहेत आणि फलोत्पादन जागेचं ऑफिस आहे ह्यांचं अंतर्गत वाद होता की कोण कुठवर आणि कोण कुठवर. त्याच्यामुळं हा प्रश्न कदापि मार्गी लागणं न सारखा प्रश्न होता आणि आज 10 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. परंतु आम्ही नगराध्यक्षांनी आणि आमच्या नगरसेवकांनी ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घेतलं आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं आम्ही आश्वस्त केलं. आणि आज ज्या ठिकाणी 20 फुटाचा रस्ता होता आज जवळपास 35 फुटाचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे. आणि 35 फुटाचा रोड झाल्यामुळं या रस्त्यावर आता कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं एक पेन्शनर पार्क करण्यासारखं एक हे झालेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये या ठिकाणी स्ट्रीट लाईट असेल, लोकांना बसण्यासाठीचा प्लॅटफॉर्म असतील हे ठिकाणी करून या भागाचा विकासाच्या ह्याच्यामध्ये 4 चांद लागलेले आहेत. यासाठी आमच्या नगराध्यक्षांनी, आम्ही स्वतः आणि इथल्या रहिवाशांनी, जागा मालकांनी, सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि देशाच्या वरिष्ठ सभागृहाच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील साहेब यांनी या कामाला निधी उपलब्ध करून दिला. आदित्यदादांनी त्याचा पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या भागात राहणाऱ्या लोकांनी आणि जागा मालकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी चालू असलेलं काम एकदम चांगल्या प्रतीचं चालू आहे. त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर प्रवीण कुमारजी शेप यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांनीच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला आणि या भागातील भूतून भविष्यती अशा पद्धतीचं काम आमच्या हातून घडलं, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. आता हा नाला आतापर्यंत वस्ती आहे तिथपर्यंत हा लांबीचा असेल. आता रुंदी तर जवळपास 35 फूट झालेली आहे आणि जशी जशी वस्ती वाढ होत जाईल तसा हा नाला पुढे वाढून हा जवळपास नदीला, केतडी नदीला तो मिळणार आहे. लोकेशन इथलं एका व्हिडिओमध्ये दोन काय अटॅच करता आले ते बघायचं एखादा त्याला. किती फूट लांबी मॅडम? किती फूट लांबी? 400 फूट.